सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली। डोनाल्ड ट्रम्प काय करतील याचा काही नेम नसतो। आता इराण आणि अमेरिकेत झालेला अणुकरार ट्रम्प यांना जिवंत करायचा आहे। त्यासाठी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना पत्र लिहिलंय। मला आशा आहे की तुम्ही वाटाघाटी करण्यासाठी पुढे याल, कारण जर वाटाघाटी झाल्या तर त्या इराणच्याच फायद्याच्या असतील असं ट्रम्प यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। याविषयी त्यांनी फॉक्स बिझनेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत उल्लेख केला। मात्र अद्याप या पत्राविषयी व्हाईट हाऊसकडून मात्र कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। आता इराणशी जवळीक साधण्यामागे ट्रम्प यांची काय नवी शक्कल आहे याविषयी आम्ही आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांचं मत जाणून घेतलं। आज डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकालामध्ये इराण न्यूक्लिअर डील जे मोठ्या कष्टाने बराक ओबामा यांनी इराण बरोबर केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने इराण अण्वस्त्रांचं उत्पादन करणार नाही त्या दृष्टिकोनातून काही निर्बंध शिथिल केलेले होते। याच अण्वस्त्र करारांमधनं डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतलेली होती। त्यांनी इराणवरती टीका केलेली होती। इराणला ऍक्सिस ऑफ इव्हिलचा भाग म्हणून संबोधलेलं होतं। इराणवरती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक निर्बंध टाकलेले होते आणि आता तेच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराण बरोबर तडजोड करण्याचं, इराण बरोबर करार करण्याची भाषा करत आहेत। हाच प्रकार त्यांनी चीनच्या बाबतीमध्ये केला। त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी चीनला मोठ्या प्रमाणात टार्गेट केलेलं होतं। त्याच चीन बरोबर एक ग्लोबल डील करण्याच्या प्रयत्नामध्ये डोनाल्ड ट्रम्प आहे। ज्या युरोपियन देशांनी आजपर्यंत अमेरिकेच्या पाठीशी जे उभे राहिलेले होते, ज्यांना अमेरिकेने गेल्या 6 दशकांपासून सिक्युरिटी गॅरंटी प्रोव्हाइड केलेली होती, त्याच युरोपियन देशांना डिसओन करण्याची भाषा ही आता डोनाल्ड ट्रम्प करायला लागलेत। त्यांची सिक्युरिटी गॅरंटी काढून घेण्याचा प्रयत्न करायला लागलेत। त्यामुळे संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे। कोण कोणाचा मित्र आहे, कोण शत्रू आहे हे कळायला मार्ग नाहीये। त्यामुळे पुढचे 4 वर्ष हे निश्चितपणे राजकारणाच्या दृष्टीने, जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अनिश्चिततेचे असतील असं म्हणावं लागेल। ट्रम्प सत्तेत यायला महिना दीड महिना होतो आहे। जागतिक राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे। देवळणकर या काळाकडे कसं बघतात हे जाणून घेतलंय। गेल्या 1 महिन्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत, ज्या पद्धतीच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवरती त्यांनी स्वाक्षरी केली, ज्या पद्धतीची धोरणं त्यांनी स्वीकारलेली आहे, हे सगळे जागतिक राजकारणाला कलाटणी देणारे आहेत। अमेरिकेचे जे पारंपरिक मित्र होते त्यांच्या मनामध्ये संशय, असुरक्षितता निर्माण झालेली आहे। त्यांना रशिया युक्रेन युद्ध थांबवायचं आहे। मात्र जो चीन त्यांचा प्रतिस्पर्धी आहे त्या चीनला देखील विश्वासात घेण्याचा, त्याच्यावर मैत्री करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। अनेक जागतिक संस्था, संघटनांमधनं ते माघार घेण्याचा प्रयत्न करतायत। अनेक युरोपियन देश जे त्यांचे पाठीराखी आहेत, मित्र आहेत, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क ते लादत आहेत। त्यांची सिक्युरिटी गॅरंटी काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। यामुळे एक पद्धतीची असुरक्षितता ही आंतरराष्ट्रीय समूहामध्ये पसरलेली आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे की चीन याचा फायदा घेणार आहे आणि अमेरिका जसा जागतिक राजकारणापासून अलिप्त व्हायला लागेल ती जागा चीन भरून काढण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे एकूणच पुढच्या काळामध्ये जागतिक राजकारणाच्या सोंगट्या ह्या अत्यंत वेगाने आपल्या हालचाली करणार आहेत आणि जागतिक राजकारणाला मोठ्या कोलांट्या उड्या मिळणार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल।